तर मी ए.पी.एस. सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे. बोरगर गावामधील आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोकणेवाडी म्हणून आहे. त्या ठिकाणी आम्हाला रात्री 9:30च्या आसपास पोलीस पाटलांच्याकडून समजलं की त्या गावातील अनुश्री चिंतामणी वाळकोळी, वय वर्ष 16, ही मुलगी संध्याकाळी 4-4:30च्या आसपास कपडे धुवायला तिथल्या गावाच्या तलावाने विहीर आहे तिथं गेलेली होती. पण तिची कपडे म्हणजे जे धुण्यासाठी आणलेली होती ती साबण वगैरे, चप्पल, इतर साहित्य होतं, पण ती मुलगी काही मिळून येत नव्हती. मी शोधाशोध करत होते आणि मग त्यांची घटनेची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आमच्या टीमसह. आम्ही रात्री साधारण 2 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये शोध घेतला सगळा. प्राथमिक आम्हाला असं वाटत होतं की त्या पाण्यामध्येच बुडली असावी वगैरे, असं एक थोडंसं आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीवरनं जाणवत होतं. त्या अनुषंगाने मग परत आम्ही रात्री काही यंत्रसामुग्री वगैरे परत जुळवाजुळव केली आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली शोधायला. काही नागरिक वगैरे यांच्या मदतीनं आमची सर्व टीम शोध घेत होती. दरम्यान एक फुलवडी येथील आसवले नावाची एक व्यक्ती आहे जे आपल्या पोहण्यामध्ये वगैरे, आणि त्यांना काही यापूर्वीसुद्धा शोधकार्यामध्ये चांगली मदत केली होती. त्यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता. त्यांनी पण आले आणि अगदी तळाला असलेली मुलीची बॉडी त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ते आम्ही सगळ्यांनी नागरिकांच्या मदतीनं पोलीस टीमनं बाहेर काढलेली असून आता नुकतंच त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत. त्यांची खबर घेऊन पुढचा